Please try to come as early as possible. Don't come late. Let's begin with the lecture today. ठीक आहे, आपण आज मराठीतूनच घेणार आहोत. मराठीच असणार आहे आपली लँग्वेज. तर सगळ्यात पहिले आज आपण बघणार आहोत मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रोबचा अभ्यास का करायचा आहे किंवा जर्म्स म्हणजे काय. पण त्या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपल्याला इंट्रोडक्शन आणि टर्मिनॉलॉजी जी आहे ती डिटेलमध्ये जाणून घ्यावी लागेल. तर मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि जर्म्स हे जे तिघ शब्द आहेत ते एकाच गोष्टीसाठी वापरले जातात, ते म्हणजे जंतू. ठीक आहे, तर या जंतूंसाठी तीन शब्द आहेत, मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि जर्म्स. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही इथे. आणि नुसत्या डोळ्यांना जे दिसत नाही, ज्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते, म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र, तर त्याला आपण काय म्हणू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, तर हे कुठे कुठे असतात. ही बॉटल आहे, या बॉटलवर आहेत का, दिसत आहे का डोळ्यांना? डोळ्यांना नाही दिसत आहे, पण 101% आय गॅरंटी की याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. हे कुठे नाही आहेत हा प्रश्न खरा तर विचारला पाहिजे. तर ही हवेत आहेत, अन्नात आहे, मातीमध्ये आहेत, पाण्यात आहे. ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स सगळीकडे आहेत. तर याचं जे क्लासिफिकेशन आपण केलं आहे ते दोन कॅटेगरीजमध्ये केलं आहे. एक आहे निरुपद्रवी आणि दुसरं आहे उपद्रवी. जे निरुपद्रवी आहेत त्याच्यामध्ये येतं दुधाचे दही करणारे, बेकरीमध्ये आटा फुगवणारे, हे जे येतात ही निरुपद्रवी आहेत. आणि उपद्रवी कोणती, तर जी आपल्याला डिसीज कॉज करतात बॉडीमध्ये, जे रोग निर्माण करतात, त्याला आपण पॅथोजन्स म्हणतो किंवा मग तुम्ही इन्फेक्शियस एजंट्स हा सुद्धा वर्ड वापरू शकतात. त्याच्यात आपण अजून क्लासिफिकेशन बघू, तर त्याच्यामध्ये आहे बॅक्टेरिया. बरोबर, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, प्रोटोझोआ आणि हेल्मिन्स हे जे त्याचे प्रकार आहेत. तर ही जी सगळी जी जीवजंतू आहेत ती काय करतात, रोग निर्माण करतात. त्याच्यामुळे आपण त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी वापरली आहे, पॅथोजन्स. ओके, मेडिकल टर्मिनॉलॉजी या कम्प्लिटली वेगळ्या आहेत. त्याच्यात पण मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड ज्या टर्मिनॉलॉजीज येतात त्या वेगळ्या आहेत, त्या पण तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. तर टर्मिनॉलॉजी म्हणजे काय की इट्स अ स्पेशल वर्ड, की तो एक असा स्पेशल शब्द आहे की तो एका सब्जेक्ट किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड यूज केला जातो. थोडक्यात मग आपण याला कसं डिफाईन करणार, इट्स अ स्पेशल वर्ड यूज इन रिलेशन टू अ पर्टिक्युलर सब्जेक्ट और ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तर या टर्मिनॉलॉजीजमध्ये आपण बघणार आहोत ॲसिड फास्ट बॅसिली. ओके, ॲसिड फास्ट बॅसिली म्हणजे काय,